मंडळी, मागच्या भागात आपण माहिती घेतली नासाच्या पार्कर सोलार प्रोबची आणि मागच्या भागाच्या शेवटी आपण हेही पाहिलं की भारताने सुद्धा आदित्य L1 हे मिशन लॉन्च केले. आता आजच्या भागात आपण नासाच्या पार्कर सोलार प्रोब आणि इस्रोच्या आदित्य L1 यांची तुलना करणार आहोत. नमस्कार, मी असरत मंगेश मोरे आणि तुम्ही पाहताय न्यूज अनकटचा विषय काय हा कार्यक्रम. तर आता जराही वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आजच्या भागाला. तर मंडळी, इस्रोचं आदित्य L1 मिशन संकल्पित झालं 2008 साली आणि 2023ला ते लॉन्च करण्यात आलं. या उलट नासाचं PSP हे मिशन संकल्पित झालं 1958 साली आणि तब्बल 60 वर्षानंतर म्हणजेच 2018 साली नासाने आपलं हे मिशन लॉन्च केलं. आता इस्रोच्या आदित्य L1 या उपग्रहाचं मूळ उद्दिष्ट असणार आहे सूर्याच्या ॲक्टिव्हिटी आणि सूर्याचा पृथ्वीच्या टेक्नॉलॉजीवर काय परिणाम होऊ शकतो या गोष्टींचा अभ्यास करणं. तर नासाच्या पार्कर सोलार प्रोबची मूळ उद्दिष्ट असणार आहेत सोलार कोरोना, सोलार वाइंड, हाय एनर्जी पार्टिकल्स, सोलार डायनॅमिक्स आणि स्पेस वेदरचा अभ्यास करणं. आता या दोन्ही उपग्रहांची सूर्यापासूनची त्यांच्या अंतराची तुलना करायची म्हटलं तर आदित्य L1 हे सूर्यापासून 1.5 मिलियन किलोमीटर लांब लॅग्रेंज पॉइंट L1 वरती असणार आहे. तर पार्कर सोलार प्रोब हे सूर्याच्या सर्वात बाहेरची ॲटमॉस्फिअरिक लेअर कोरोनामध्ये असणार आहे. आता तुमची जर कोरोनामध्ये गल्लत होत असेल तर आपल्या आधीच्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही याबद्दलची इन डिटेल माहिती घेऊ शकता. आता बघूया या दोन्ही उपग्रहांवर असणाऱ्या इन्स्ट्रुमेंट्स बद्दल. म्हणजे पार्कर सोलार प्रोबवरती फील्ड एक्सपेरिमेंट उपकरण, इंटिग्रेट सायन्स इन्व्हेस्टिगेशन उपकरण, वाईल्ड फील्ड इमेजर आणि सोलार वाइंड इलेक्ट्रॉन्स, अल्फाज अँड प्रोटॉन्स या उपकरणांचा समावेश आहे. आणि सोबतच उपग्रहाच्या पुढच्या बाजूला एक कार्बन कंपोजिट शील्ड आहे, ज्यामुळे सूर्याकडून येणारी ऊर्जा ही रिफ्लेक्ट होते. त्यामुळे प्रचंड हीटमध्ये सुद्धा या उपग्रहाचं तापमान हे कायमस्वरूपी फक्त 25 डिग्री सेल्सिअस इतकंच राहतं. आता जर आदित्य L1 कडे बघितलं तर त्यावर व्हिजिबल इमिशन लाईन कोरोनाग्राफ, सोलर अल्ट्राव्हायोलेट टेलिस्कोप, सोलार लो एनर्जी स्पेक्ट्रोमीटर, हाय एनर्जी L1 ऑर्बिटिंग एक्स-रे स्पेक्ट्रोमीटर, प्लाझ्मा ॲनालायझर पॅकेज, ॲडव्हान्स ट्राय ॲक्सेशियल हाय रिझोल्युशन डिजिटल मॅग्नेटोमीटर अशा उपकरणांचा समावेश असणार आहे. आता पुढे बघूया नासा आणि इस्रोच्या ह्या प्रकल्पांच्या ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस बद्दल. म्हणजे ह्या गोष्टीत मात्र इस्रोने नासाला मागे टाकले, कारण सूर्याच्या इतक्या जवळ असूनही सूर्याचा पूर्ण विश्लेषक अभ्यास करणं हे पार्कर सोलार प्रोबला शक्य नाहीये. पण आदित्य L1 साठी मात्र जास्त लांब असूनही सूर्याचा विश्लेषक अभ्यास करणं हे अगदी सोपं काम आहे. आता राहिला प्रश्न तर आपलं सर्वांचं आवडतं, म्हणजेच या दोनही प्रोजेक्टचं बजेट. मंडळी, नासाने पार्कर सोलार प्रोबला अंतराळात पाठवण्यासाठी डेल्टा 4 हेवी या रॉकेटचा वापर करून $1.6 बिलियन बजेटसह हे मिशन पार पाडले. पण इस्रोने मात्र नेहमीप्रमाणे कमी खर्चात दमदार कामगिरी करत फक्त 400 कोटींच्या बजेटमध्ये PSLV C-57 या रॉकेटचा वापर करून आदित्य L1 अंतराळात पाठवले. आणि यामुळेच आता संपूर्ण जगभरात नासा आणि इस्रोच्या या मिशन्सना एकमेकांचा पुरेपूर प्रतिस्पर्धी म्हणून बघितलं जाते. तर मंडळी, हा होता आपला आजचा विषय. तोतास इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया अशाच एका वेगळ्या विषयासह. तोपर्यंत पाहत राहा आपला कार्यक्रम, ज्याचं नाव आहे विषय काय.